मी धोतरकर भाऊंना बोलवतोय की ते आरोग्याविषयीची मांडणी करतील. नमस्कार. मी धनाजी धोतरकर, तुळजापूरहून आलो. लातूर आणि उस्मानाबाद धाराशिवमधून मी काम करतो. महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद ही महाराष्ट्रात दर 2 वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी परिषद घेत असते आणि मग त्याच परिषदेचे काही मुद्दे मी ती परिषद खरं आम्ही नशीबवान की ती परिषद मागच्या वर्षी माझ्या तुळजापूरला झाली आणि त्या परिषदेमध्ये काही ठळक मुद्दे घेण्यात आले होते आणि त्या मुद्द्यापैकी महिलांचं आरोग्य, मग एकल महिला असतील, विधवा महिला असतील, कष्टकरी महिला असतील, शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिला असतील, यांच्या आरोग्याशी हे परिषद काम करत असतं. आणि मग त्या परिषदेमध्ये काही ठळक मुद्दे आहेत, त्यातले मी काही मुद्दे वाचून दाखवतो आणि मग ते मुद्दे आमच्या ह्या परिषदेमध्ये घेण्यात आले होते तुळजापूरमध्ये. तर पहिला मुद्दा, हवामान बदल, दुष्काळ, पूर, प्रलय संकटामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येणार नाही आणि उपजीविकेचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. विषमुक्त अन्न, आरोग्य आणि पर्यावरण मिळवण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यात यावीत. सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, मच्छीमार शेती करणाऱ्या महिलांना विशेष सवलती मिळाव्यात. दलित, आदिवासी, भटके, विमुक्त सर्व महिलांना नैसर्गिक संसाधनावर मालकी आणि संवर्धनाचे हक्क मिळावेत. हा असा एक मुद्दा आहे. त्याबरोबर पर्यावरण संकट आणि संकटाचे सर्वाधिक दुष्परिणाम असंघटित क्षेत्रातील कष्टकरी, रोजगार हमीवरील शेतमजूर, अशा उन्हा पावसात दीर्घकालीन रस्त्यावर उघड्यावर काम करणाऱ्या विशेष महिलावर होतात. पर्यावरण बदलाचे तोटे कमीत कमी व्हावेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि नुकसान भरपाई दिली जावी, असा पण एक ठराव आमच्या बैठकीमध्ये झालेला होता. त्याबरोबर ग्रीन वॉश टेक्नॉक्रॅटिक पर्याय हे कंपन्याचे फायद्याचे असतात आणि त्याची पोलखेल करून त्याबाबत समूहात जनजागृती करणे, कारण त्यासाठी वापरलं जाणारे जे काही केमिकल आहे, बाटल्या आहेत, त्या आपण घेतो आणि रस्त्यावर फेकून देतो. त्या रस्त्यावर पडलेल्या बाटल्या ज्या आहेत, त्या बाटल्याखालची हजारो लाखो बाटल्या पडलेल्या असतात. त्या बाटल्याखाली जे जमीन थांबली जाते, तर ते जमिनीवर धड धान्य उगवत नाही, गवत उगवत नाही किंवा काही होत नाही. तर ते देखील हा मुद्दा आमच्याकडं घेतलेला होता. त्याबरोबर मी पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे, महिलाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी सीड बँक किंवा धान्य बँक चालवतो. त्या धान्य बँकेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षात 5000 कुटुंबापर्यंत मी शाळेत परसबाग असेल, अंगणवाडीत असेल, गावात परसबाग असेल, अशा कितीतरी परसबागा मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून बनवले आहेत. माझं बियाणं जे आहे ते कमी पावसावर येणारं, कमी पाण्यावर येणारं किंवा लोकांना विषमुक्त अन्न जे म्हणतो, ग्वादारीत अन्न, विषमुक्त अन्न, हे सर्व अन्न मी माझ्या 2 जिल्ह्यामधील 4 तालुके असतील, 500 कुटुंब असतील, अशा लोकांना मी माझं बियाणं देतो. त्यांना बियाणं देऊन तेच बियाणं परत परत लावण्यास सांगतो. आणि कुटुंब जे आहेत, कुपोषणाचं प्रमाण आहे, ॲनिमियाचं प्रमाण आहे, हे पूर्ण कसं त्यांना ॲनिमियामुक्त करता येईल असा प्रयोग मी माझ्या सीड बँकेच्या माध्यमातून करत असतो. आरळी बुद्रुक हे माझं गाव आहे. त्या गावात माझ्याकडं 100 ते 125 प्रकारचं पारंपरिक बियाणं मी स्वतः करतो आणि माझे 500 शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात हे सर्व बियाणं दिलं जातं. त्यापासून येणारं जे उत्पन्न आहे ते स्वतः खातात. उर्वरित राहिलेलं आहे ते कुटुंबाच्या शेजारचे जे कुटुंब आहेत त्यांना दिलं जातं आणि मग उर्वरित राहिलेलं बियाणं मी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यात दिलं जातं. अशा पद्धतीचं काम मी धाराशिव, तुळजापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात करत असतो, लातूर जिल्ह्यात करत असतो. आता मी सोलापूरमधील काही गावं घेतलेली आहेत, तर त्या गावात देखील मी हे माझं काम करत असतो. धन्यवाद.